वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणेचा निर्लज्जपणा समोर पश्चाताप होतोय का? लोकशाही मराठीच्या प्रश्नाला राजेंद्र हगवणेचं निर्लज्जपणाचं उत्तर. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणेसह दीर सुशीललाही अटक. तर पहाटे 4:30 वाजता पोलिसांची कारवाई. अटकेपूर्वीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा आणि कोणत्याही प्रकारची व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नका. वैष्णवीचे वडील अनिल कसपटेंची लोकशाही मराठीशी बोलताना मागणी. वैष्णवी प्रकरणात सर्वांना कठोर शिक्षा होणार. पोलिसांना कडक शासन करण्याचे आदेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. कसपटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकी दिल्याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात वाजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मुंबई नाशिक हायवेवर इगतपुरी जवळील जिंदाल कंपनीची आग 4थ्या दिवशी आटोक्यात. आगीवर नियंत्रण मिळवण्यात मोठं यश. मुंबईसह राज्यात जोरदार पावसाची शक्यता. पुढील 6 ते 7 दिवस पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईतील नालेसफाई आणि सफाई कामगार वसाहतीची पाहणी करणार. दुपारी 2 वाजता पाहणीला सुरुवात होणार. धुळे शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरण. संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील निलंबित. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर कारवाई. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. माजी आमदार नरेंद्र दराडे आज शिवसेनेत प्रवेश करणार. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश. महाराष्ट्रातील अहिल्यानगरचे सुपुत्र संदीप गायकर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत शहीद झाले. अकोलेतील ब्रह्मांडवाडा येथे आज त्यांचं पार्थिव आणणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.